आम्ही जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे डिसेंबर महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे। मला सांगताना आनंद वाटतो, पहिल्या झटक्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे लाडक्या बहीण महिन्यांचे पैसे 2 टप्प्यात देणार असल्याची माहिती मिळालेली आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती ट्विटवरून दिली आहे। आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची डिसेंबरचे 18 हप्त्याची आणि जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या। परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागलेला आहे, कारण प्रत्यक्षामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना 16 जानेवारी पासून आपल्या राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा निवडणुका आपल्या संपूर्ण राज्यामध्ये होणार आहेत। आणि या निवडणुकांमध्ये सरकारला कुठेतरी मतदान मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून या ठिकाणी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी विस्तांतर करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत। त्यासोबत लाडक्या बहिणींना 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे, तर ही मकर संक्रांत सुद्धा लाडक्या बहिणींची गोड झाली पाहिजे। एकंदरीत लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड झाली पाहिजे या दृष्टिकोनातून मकर संक्रांतीच्या अगोदरपासूनच हे वितरण करण्याचे आदेश देण्यात आलेले होते। आणि त्याप्रमाणे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तांतर सुद्धा होणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे विस्तांतर केला जाणार आहे। एकंदरीत कोणत्या जिल्ह्यामधील सर्वात जास्त लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर हप्ता विस्तांतर होणार आहे त्याविषयी माहिती बघून घ्या। परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा, तर या तिघांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना संक्रांतीची भेट या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून विस्तांतर सुद्धा होणार आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुम्ही लाडकी बहीण योजनेची केवायसी केलेली असेल किंवा केवायसी केलेली नसेल, तरी पण तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता हा 1 ते डिसेंबर, 1 जानेवारी, 2 जानेवारी पर्यंत विस्तांतर करण्यात आलेला होता। आता लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या 18 हप्त्याचे आणि जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती। परंतु खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची या 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे, कारण लाडक्या बहिणींना खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये संक्रांतीच्या निमित्तानं ही ओवाळणी असणार आहे। आणि लाडक्या बहिणींनो, सरकारला सुद्धा याचा कुठेतरी फायदा होणार आहे, कारण लाडक्या बहिणींना जर एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये दिले तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना संक्रांतीची भेट मिळेल आणि लाडक्या बहिणी सरकारला एक ठिकाणी मतदान करतील अशा भूमिकेतून सुद्धा हे पैसे सोडण्यात येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला असेल किंवा नसेल आलेला, आणि जर तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल, तर तुम्ही सुद्धा काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। कारण राज्यामध्ये वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणी या महत्त्वाच्या नियमांचं पालन करतील त्यांच्याच खात्यामध्ये डिसेंबर, जानेवारी महिन्याचा हप्ता विस्तांतर होणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी या नियमांचं पालन करणार नाहीत, नियमांचं उल्लंघन करतील, तर अशा लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता येणारच नाही। आणि लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे पुढचे हप्ता बंद होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता आला पाहिजे, त्यासोबत आपल्याला पुढील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे घेता आले पाहिजे, तर लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा या 3 नियमांचे पालन करायचे आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना
एकंदरीत नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता विस्तार झालेला आहे. आता डिसेंबर आणि जानेवारी या 2 हप्त्यांसाठी सरासरी डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी आणि जानेवारीच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी असा टोटल 7200 कोटींचा निधी एकत्रितपणे सर्व बँकांकडे विस्तार होणार आहे आणि या बँकांच्या माध्यमातून खाटागड बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे. तर एकत्रितपणे लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 2 हप्त्यांचे 3000 रुपये सोडले जाणार आहेत त्याविषयी आपण माहिती घेत आहोत. बघा लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात आहेत की आज या तारखेला या जिल्ह्यामध्ये पैसे आले, या तारखेला या बँकेमध्ये पैसे जमा झाले, लाडक्या बहिणींना 5000 मिळाले, 4500 मिळाले, 3000 मिळाले, अशा बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत आहेत. परंतु लाडक्या बहिणींना आपला एकमेव असा चॅनल आहे की हा चॅनल आपण सर्व गव्हर्नमेंटची वेबसाईट त्यासोबत सरकारचे जे अधिकारी असतात, पदाधिकारी असतात त्यांच्याकडून संपूर्ण सविस्तर माहिती घेऊन आपण व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळे लाडक्या बहिणींना आपला व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत पाहत जावा. आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण बघून घ्यात की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता वितरित झालेला आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपासून वितरित होणार आहे, कारण लाडक्या बहिणींना आता सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आजची तारीख आहे. बघा लाडक्या बहिणींनो आजची तारीख 10 जानेवारी आहे. आजचा वार शनिवार आहे. तर सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आज शनिवार आहे. तर हा शनिवार तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते आणि सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आज शनिवार आहे. तर आज बँकांना सुट्टी आहे. परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये हो जो लाडक्या बहीण योजनेचा हप्ता वितरित होत असतो तर हा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून वितरित होत असतो. त्यामुळे बँकांना सुट्टी असू द्या किंवा बँका चालू असू द्या किंवा बँका बंद असू द्या तरी पण पैसे येत असतात. फक्त तुम्हाला बँकेमधून पैसे काढता येत नाहीत, कारण बँका बंद असल्यावरती बँकेमधून कसे पैसे काढणार हा पण प्रश्न तुम्हाला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर जरी या ठिकाणी महिन्याचा दुसरा शनिवार असला किंवा महिन्याचा शेवटचा शनिवार असला तरी पण काळजी करायची गरज नसते. आज बघा शनिवार आहे, उद्या रविवार आहे, 2 दिवस बँकांना सुट्ट्या आहेत. आणि पाहायला गेलं तर बघा लाडक्या बहिणींना आज 10 तारीख आहे, उद्या 11, परवा दिवशी 12 आणि 13 दिवशी 14. एकत्रितपणे जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना मंगळवारी मकर संक्रांत येत आहे. तर ही मकर संक्रांत लाडक्या बहिणींची गोड झाली पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना ॲडव्हान्स मध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित केला जात आहे. कारण जर पाहायला गेलं तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होत असतो. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर जानेवारी महिन्याचा हप्ता हा बहिणींच्या खात्यामध्ये मकर संक्रांत गोड व्हायला पाहिजे. त्यासोबत पुढे जाऊन आता आचारसंहिता लागू होईल, तर ही आचारसंहिता हप्त्यामध्ये अडथळा येऊ नये या दृष्टिकोनातून तर ही मुख्य 2 कारणे आहेत. या 2 कारणांमुळे बहिणींच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या आधी हे 3000 रुपये विस्तार करण्याचे आदेश सरकारला देण्यात आलेले होते आणि सरकारच्या माध्यमातून तशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. ती माहिती आपण या ठिकाणी आता पाहून घेणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे मिळणार नाहीत, ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेले असेल त्यांना पैसे येणार आहेत का आणि ज्यांनी केवायसी केलेले नसेल त्यांना पैसे येणार आहेत का. त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्यांना डिसेंबर जानेवारीचे पैसे येणार आहेत का आणि ज्यांना नोव्हेंबर हप्ता आलेला असेल त्यांना डिसेंबर जानेवारीचे हप्ते येणार आहेत का. तर अशा प्रश्नांची उत्तरे सुद्धा बघणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम आणि आपल्या राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब तर हे तिघे पण दिलेला शब्द पाळत असतात. तारीख फक्त इकडे तिकडे होत असते. बघा लाडक्या बहिणींना सरकारला आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये विनंती केलेली आहे की प्रत्येक महिन्याची 1 तारीख फिक्स करा आणि त्या तारखेला बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार करा, जेणेकरून लाडक्या बहिणींना जास्त दिवस वाट पाहायची गरज भासणार नाही. कारण लाडक्या बहिणी महिन्याच्या 1 तारखेपासून महिन्याच्या 30 ते 31 तारखेपर्यंत हप्त्याची वाट पाहत असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आमच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारकडे अशी एक विनंती करण्यात आलेली आहे की तुम्ही महिन्याची 1 तारीख फिक्स करून या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार करा. त्यावरती या ठिकाणी सरकार विचार करून यावरती निर्णय घेईल अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे. विविध या ठिकाणी समाज माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा ही मागणी करण्यात येत होते. अखेर ती मागणी यशस्वीरित्या पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया सुद्धा मिळत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे विस्तार झालेला आहे. आता तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी हप्त्याची चिंता लागलेली होती, तर हा डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी
जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रितपणे तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे। परंतु सोशल मीडियावरती सांगितलं जात आहे की 2100 रुपयाप्रमाणे डिसेंबरचा हप्ता जानेवारीचा हप्ता 2100 रुपयाप्रमाणे विस्तार होईल। परंतु लाडक्या बहिणींनो याविषयी अधिकृतपणे कोणताही GR काढण्यात आलेला नाही, कोणतेही परिपत्र काढण्यात आलेले नाही। त्यामुळे तुम्ही या 21 रुपयांच्या निर्णयावरती विश्वास ठेवू नका। सध्याच्या स्थितीला बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये, जानेवारी महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये असे 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तार होत आहेत। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत कोणकोणत्या लाडक्या बहिणींना या 2 हप्त्यांचे पैसे जमा होत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा जमा होत आहेत या ठिकाणी आपण पाहून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना ही संक्रांतीची भेट दिली जात आहे। एकंदरीत प्रत्येक सणाला सरकार काय ना काय लाडक्या बहिणींना देत असतं। जर विचार करायला गेला तर दिवाळीला लाडक्या बहिणींना ओवाळणी दिलेली होती, रक्षाबंधनला 1500 रुपयांची ओवाळणी दिलेली होते। मागच्या 2025 मधील या ठिकाणी महिला दिन होता, तर या महिला दिनाच्या निमित्तानं 3000 रुपये लाडक्या बहिणींना दिलेलं होतं। म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक सणाला औचित्य साधून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात असतात। त्याचप्रमाणे आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा सर्वात मोठा सण तो सण म्हणजे मकर संक्रांती। तर या मकर संक्रांतीचं औचित्य साधून बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे 3000 रुपये। बघा लाडक्या बहिणींना हे सरकार महायुतीचं आहे, हे सरकार राज्यातील महिलांचं आहे, हे सरकार राज्यातील ज्येष्ठांचं आहे, हे सरकार राज्यातील शेतकरी बांधवांचं आहे। या सरकारने राज्यातील तळागाळातील महिलांना या ठिकाणी स्वावलंबी बनवलेलं आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलेलं आहे। या बीजेपी सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचे या ठिकाणी संक्रांत गोड होत असते, कधी रक्षाबंधन गोड होत असतं, कधी दिवाळी गोड होत असते। त्याच पार्श्वभूमीवरती आता लाडक्या बहिणींना वाटत होतं की आपल्या खात्यामध्ये संक्रांतीनंतर पैसे येतील का, संक्रांतीच्या अगोदर पैसे येतील। तर बघा लाडक्या बहिणींना आता संक्रांतीला किती 2 ते 3 दिवस उरलेले आहे, त्यामुळे आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही। सरकारच्या माध्यमातून डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार आहेत। तर एकत्रितपणे सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपणार आहे याची आपण या ठिकाणी संपूर्ण सविस्तर माहिती देत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुम्ही पुढचे 2 मिनिटं आवर्जून हा व्हिडिओ काळजीपूर्वक सुद्धा पाहायचा आहे। आता बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यांमधील या ठिकाणी 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर या ठिकाणी 2 हप्त्यांचे पैसे जमा होणार आहेत। कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एका दिवसामध्ये सर्व जिल्ह्यातील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार करणं शक्य होत नसतं। कारण या ठिकाणी लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तर तो हप्ता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केला जात असतो। त्यामुळे लाडक्या बहिणींना एकाच दिवशी सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात येऊ शकते। याच्यामध्ये या ठिकाणी आज, उद्या आणि परवा अशा पद्धतीने 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या डीबीटीच्या माध्यमातून एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे, परवा 12 जिल्हे अशा पद्धतीने हे वितरण होत असतं। मागचं वितरण सुद्धा अशाच पद्धतीने झालेलं आहे। त्यामुळे आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचं वितरण सुद्धा अशाच पद्धतीने होईल अशी सुद्धा माहिती फिरत आहे। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्याला जिल्ह्यांची यादी पाहायची आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने सर्वात अगोदर प्रतीक्षा संपणार आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे किती पैसे मिळणार आहे, त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, ज्या लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळालेले नसतील, तर त्या लाडक्या बहिणींना या संक्रांतीच्या निमित्तानं हे पैसे वितरित होणार आहेत का त्याविषयी सुद्धा माहिती देतच आहे। परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा जर तुमचा जिल्हा यामध्ये असेल, तुमचं बँक खातं यामध्ये असेल, तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येऊन जाणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची संक्रांत भरभराट गोड होणार आहे। संक्रांतीची सर्वात मोठी भेटवस्तू लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यामधील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू आहे, शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, त्यासोबत राज्यातील जे 60 वयावरील 65 वयावरील ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा विविध योजना सरकारच्या माध्यमातून सुरू झालेल्या आहेत। म्हणजेच या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा याच्या अगोदर मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून 3000 रुपयांची पेन्शन देऊ असं जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं। तर त्यावरती काय अपडेट आलेले आहे, त्यावरती काय निर्णय घेण्यात आलेला आहे त्याची माहिती सुद्धा आपण
आपण पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकर मॅडम, तर या चौघांच्या मध्ये या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे. तर या बैठकीमधून लाडक्या बहिणींना संक्रांतीची भेट विस्तार करण्याचे आदेश तातडीने देण्यात आलेले आहे. लाडक्या बहिणींची यंदाची संक्रांत मागच्या संक्रांतीपेक्षा 100% गोड होत आहे, कारण लाडक्या बहिणींना मोठमोठे लाभ या संक्रांतीच्या निमित्तानं मिळणार आहेत. हे मोठमोठे लाभ कोणकोणते आहेत त्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत. परंतु जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे 3000 रुपये सुरळीतपणे आला पाहिजे, तर लाडक्या बहिणींना काही महत्त्वाची कामे करायची आहेत. काही महत्त्वाची कामे अगोदरपासून केलेली असायला पाहिजेत. जर तुम्ही ही महत्त्वाची कामे अगोदरपासून केलेली असतील किंवा व्हिडिओ पाहता पाहता लगेच कराल तर तुम्हाला या ठिकाणी हे पैसे जमा होणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणीने महत्त्वाची कामे केलेली नसतील, ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाची कामे करणार नाही, तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी कोणती अडचण आली नाही पाहिजे, तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं पाहायचा आहे. एकंदरीत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर जानेवारी महिन्याचा हप्ता हा एकंदरीत केव्हापासून जमा होणार आहे, कारण संक्रांतीला आता फक्त 2 ते 3 दिवस उरलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी कशा पद्धतीने पैसे जमा होत आहेत आणि या ठिकाणी कधीपासून पैसे जमा होणार आहेत त्याची माहिती सुद्धा देतच आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती बातम्या फिरत आहेत. तुम्ही सुद्धा त्या बातम्या ऐकलेल्या असतील, पाहिलेल्या असतील. आज या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले, उद्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होईल. परंतु लाडक्या बहिणींनो, अशा चॅनलला सबस्क्राईब करण्यापेक्षा आपल्या सत्य माहिती देणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं बरं, कारण जी काय माहिती असते तर ती माहिती आपण सत्य पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, जेणेकरून लाडक्या बहिणींना कुठेही चुकीची इन्फॉर्मेशन मिळाली नाही पाहिजे, कोणत्याही लाडक्या बहिणीचा तोटा नाही झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून जी काय सत्य माहिती असते ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो. तर बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आता आपण पाहून घेऊयात की डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता हा कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर जमा होणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींची सर्वात अगोदर प्रतीक्षा संपणार आहे ते आपण पाहणार आहोत. परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता येणार नाही. जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी असाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. सरकारने स्पष्टपणे तसे निर्देश दिलेले आहेत. राज्यातील ज्या लाडक्या बहिणी लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, खरोखर त्या गरजू असतील, खरोखर त्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील, त्यांनाच आम्ही पैसे सोडणार आहोत, त्यांचेच आम्ही संक्रांत गोड करणार आहोत. परंतु 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी असतील तर त्यांना पैसे येणार नाहीत. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत आपण या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी सविस्तर पद्धतीने सांगत आहे. परंतु लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर हे जे 3000 रुपये आहेत, हे 3000 रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याविषयी माहिती देऊन टाकतो. परंतु या ठिकाणी 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी पाहून घेऊया. त्यासोबत डिसेंबरच्या हप्त्यासाठी, जानेवारी हप्त्यासाठी काही नियम लागू करण्यात आलेले आहेत. ज्या लाडक्या बहिणी नियमांचं पालन करतील त्यांना संक्रांतीची ओवाळणी मिळणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांचं पालन करणार नाहीत, नियमांचं उल्लंघन करतील, त्यांना पैसे येणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, नियम बघून घेऊयात. 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी बघून घ्यात. परंतु बँकांच्या माध्यमातून सुद्धा काही नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर नवीन वर्ष सुरू होऊन आता 7-8 दिवस होऊन गेलेले आहेत. आता या नवीन वर्षामध्ये राज्यामध्ये मोठमोठे बदल झालेले आहेत. त्याच पद्धतीने बँकेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा महत्त्वाचे बदल झालेले आहेत. बघा, भारताची सर्वात मोठी बँक आरबीआय बँक, तर या आरबीआय बँकेच्या माध्यमातून सर्व बँकांसाठी काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. काही बँकांवरती नियम लावण्यात आलेले आहेत. ज्या लाडक्या बहिणी बँकेच्या नियमांचं पालन करतील, बँकेच्या नियमांचं उल्लंघन करणार नाही, तर त्यांच्या खात्यामध्ये जेवढे पैसे सरकारने सोडलेले आहेत तेवढे पैसे राहणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांचं उल्लंघन करतील, नियमांचे पालन करणार नाही, त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सरकारने जरी 3000 रुपये सोडले, 3000 रुपयांची संक्रांतीची भेट सोडली, तर त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतील. त्यांच्या खात्यामध्ये 1200 रुपये, 1000 रुपयापर्यंत रक्कम शिल्लक राहू शकते. जर लाडक्या बहिणींनो तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये आपल्या लाडक्या भावाने म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे 3000 रुपये संक्रांतीनिमित्त दिलेले आहेत, तर ते 3000 रुपये तुम्हाला मिळाले पाहिजे, तर तुम्ही बँकेच्या काही महत्त्वाचे नियमांचे पालन करा. अन्यथा बँकेच्या नियमांचं उल्लंघन केल्यास तुम्हाला या ठिकाणी पैसे कमी मिळणार आहेत. काही वेळेस बँकेच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा येऊ शकते. तर एकंदरीत आपण बँकांचे नियम
5 प्रकारच्या लाडक्या बहिणी दोन्ही हप्त्यांसाठी जे नियम लावण्यात आलेले आहेत त्याची माहिती सांगतो. लगेच आपण जिल्ह्यांची बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत. आता बघा लाडक्या बहिणींना 5 प्रकारांपैकी पहिला प्रकार म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं असेल त्यांना डिसेंबर जानेवारी महिन्याचा हप्ता येणार नाही. त्यानंतर दुसरी लाडकी बहीण, दुसऱ्या प्रकारची लाडकी बहीण म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी 4 चाकी गाडी दिवाळीला घेतलेली असेल डिसेंबर महिन्यामध्ये किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला नवीन वर्षामध्ये घेतलेली असेल त्यांना सुद्धा पैसे येणार नाही. त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींचं वय 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल त्यांना पैसे येणार नाही. त्यानंतर चौथा प्रकार म्हणजे जे 14,000 पुरुष सापडलेले होते तशाच पद्धतीने जे पुरुष लाभ घेत आहेत त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. पाचवा प्रकार म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या घरामधील 2 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील फक्त 2च महिलांना यापुढे लाभ मिळणार आहे आणि एका प्रकारच्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे. ती जरी पात्र असली तरी एका घरामधील एका रेशन कार्डवरील 3 महिलांना लाभ घेता येणार नाही. एका घरातील फक्त 2च महिलांना रेशन कार्डच्या माध्यमातून या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी आता आपण पाहिलेले आहेत. लगेच आपण जिल्ह्यांची बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु सरकारच्या माध्यमातून या डिसेंबरच्या हप्त्यासाठी जानेवारीच्या हप्त्यासाठी जे महत्त्वाचे नियम लावण्यात आलेले आहेत ते नियम तुम्हाला लगेच सांगतो. तर बघा लाडक्या बहिणींना सरकार या ठिकाणी प्रत्येक योजनेमध्ये नवनवीन नियम लावत असतं. याच्यामधील पहिला नियम म्हणजे बघा लाडकी बहिणींना जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा अर्ज करायचा नाही. उदाहरणामध्ये नमो शेतकरी, PM किसान योजना अशा योजनांचा तुम्ही लाभ सुद्धा घ्यायचा नाही. घेतला तर त्याच्यामधून थोडी रक्कम, याच्यामधून थोडी रक्कम अशा पद्धतीने कॅपिंग करून तुम्हाला लाडकी बहिणीचा 1500 रुपयांच्या हप्त्याऐवजी 500 रुपयांचा हप्ता दिला जाईल आणि नमोच्या माध्यमातून ते पैसे कव्हर केले जातील. एकंदरीत पहिला नियम तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या. दुसरा नियम म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं जास्त उत्पन्न असेल तर अशा लाडक्या बहिणीने गरीब महिलांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम करू नये. श्रीमंत महिला असतील, प्रगतशील बागायतदार असतील तर अशा लाडक्या बहिणीसाठी हे महत्त्वाचे नियम आहेत. त्यांनी या नियमांचं पालन करायचं आहे. घेतलेला लाभ सरकारकडे जमा करायचा आहे, अन्यथा कायदेशीररित्या कारवाई सुद्धा होऊ शकते. आता बघा लाडक्या बहिणींना पात्रता झाली. बँकेचे नियम बघा. बँकेचा पहिला नियम म्हणजे तुम्ही या ठिकाणी बँकेमध्ये मिनिमम बॅलन्सचा रूल पाळला पाहिजे. बँकेमध्ये आपल्या या ठिकाणी थोडेफार पैसे ठेवले पाहिजेत. हप्ता पडला की लगेच पैसे काढून आणले नाहीत पाहिजे. थोडीफार रक्कम ठेवली पाहिजे. बँकेचा हा नियम तुम्ही पाळा जेणेकरून पैसे काटणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये लवकरच पैसे